आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हो, खूप त्रास होतोय का तुम्हाला? मला सांगा ना. नाही, मला वाटतं आपण त्यांना पेन किलर देऊया, म्हणजे त्यांना बरं वाटेल. थांबा, मी पेन किलर घेऊन येतो. डॉक्टरांनी ना एक मलम सुद्धा दिलाय. म्हणाले होते जास्ती त्रास झाला तर लावा म्हणून. ताई, तुम्ही मलम लावा ना, त्यांना खरंच आराम मिळेल. थांबा, मी लावते. खूप दुखतंय का हो? मी सावकाश लावते. हो दादा, हो तुम्ही शांत व्हा. हो, मलम लावते ना, पेन किलर गोळी दिली की तुम्हाला नक्की आराम मिळेल. स्वतःला त्रास करून घेऊ नका. आता कुठे जरा बरं वाटायला लागलं होतं, चालायला फिरायला लागले होते हो. आणि हे असं अचानक मध्येच काहीतरी. पण ताई, मला एक कळत नाही की हे असे अचानक कसे काय पडले. बाबा, नक्की काय घडलं त्यांना सांगता येत नाहीये. पाय घसरून पडले की. पण ताई, खरं म्हणजे तुम्ही त्यांना एकटं सोडायला नको होतं. काय होतं की आता कुठे रिकव्हर व्हायला सुरुवात होते की अशा वेळेला बॅलन्स जाण्याचा धोका असतो ना. होय हो, पण आता खरंच त्यांना बरं वाटायला लागलं होतं. आधाराशिवाय चालायला फिरायला लागले होते ते. आणि आज तर त्यांनी हट्टच धरला होता की माझा मी येईन म्हणून. आता मला तरी कसं माहिती असणार ह्यांचं हे असं काहीतरी होईल म्हणून. हो काकू, काकू तुम्ही खचून जाऊ नका. लवकर बरे होतील ते. आम्ही सगळे आहोत ना. काकू, हे घ्या पेन किलर. लवकर बरं वाटेल. ठीक आहे. सावकाश सावकाश. ताई, मला वाटतं त्यांना तर आराम करू दे, आणि काही लागलं तरी निसंकोचपणे सांगा. मी डॉक्टरांना कॉल केलाय, ते येतीलच इतक्यात. ते काही गोळ्या औषधं लिहून देतील. मला लगेच सांगा, मी आणतो. आणि बघा ताई, श्रेयस घरात नाहीये, पण आम्ही दोघं आहोत. काही लागलं तर हाक मारा, सांगा. आणि आता त्यांना थोडा आराम करू दे. दादा, तुम्ही आता आराम करा. काळजी घ्या काका. सावकाश. बाबा, मला कळतंय तुम्हाला खूप त्रास होतोय, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला काही होणार नाही. मी आहे ना. माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. मगाशी तू काय म्हणत होतीस? हे कसे पडले तुला माहितीये का? मला मला सांग प्लीज. नाही आई, मी. इशू, तू चल ना, मला बोलायचंय तुझ्याशी. पण बाबा आई आहे बाबांजवळ. आई तू कुठेच जाऊ नको, यांना एकटं सोडून. मी आलेच, तू चल. आलेच मी. काळजी घे आई. तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. बरं वाटेल तुम्हाला. मी लावते मलम. हा, शांत राहा अगदी. बाबा पडले नाहीत, त्यांना पाडलं गेलंय. काय? हो, आणि हे कोणी केलंय हे मी तुला काही सांगायची गरज नाहीये. म्हणजे त्या यशोधराबाईंनी बाबांना जिन्यावरून ढकललं? हो, आणि वाईट या गोष्टीचं वाटतंय. हे सगळं माझ्या डोळ्यासमोर घडत असताना सुद्धा मला काही करता आलं नाही. मी त्या बाईला आता सोडणार नाहीये. कुठे चाललीयस?
तुला माहितीये मी कुठे चालले आणि तू मला थांबवणार नाहीयेस. नाही, तू प्लीज असं काही करणार नाहीयेस, प्लीज. ताई मला प्लीज जाऊ दे. थांब. तू असं काही मूर्खपणा करणार नाहीयेस. हे बघ ताई, तू काहीही म्हण, पण यावेळी मी तुझं नाही ऐकणार आहे. अगं, एवढी हिंमत त्या बाईची. आपल्या जीवावर बेतली होती, मी समजू शकते. आई बाबांनी काय केलंय, त्यांना का त्रास देतेय ती. आणि ताई तुला सगळं माहित होतं ना, मग तू का गप्प बसली. काही केलं का नाही तू. हे बघ, तुझं मन असेल खूप मोठं, त्यात ती तुझी सासू. तू माफ करशील तिला, पण मी नाही करणार आहे. मी आताच सगळ्यांसमोर तिला जाब विचारणार आहे. मी गप्प बसले, काही बोलले नाही, कारण माझ्याकडे पुरावा नव्हता आणि आताही नाहीये. आणि काय सांगणार आहेस तू सगळ्यांना. आपल्यावर कोण विश्वास ठेवणार आहे ग. उलट आपण जर सगळ्यांना काही सांगितलं ना, तर आपलंच सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. आणि एवढे दिवस आपण त्या बाईला अडकवण्यासाठी मेहनत घेतोय, त्याचं काय, ते वाया जाईल ना. म्हणून प्लीज शांत बस. अगं पण हे किती भयंकर आहे. बाबांना काही झालं असतं तर. हे खूप अति होतंय. त्या बाईचं काहीतरी केलं पाहिजे. मान्य आहे मला, पण असं रागाच्या भरात नाही, डोकं शांत ठेवून. आणि यावेळी जर तिला धडा शिकवायचा असेल तर असं काहीतरी करावं लागेल ज्याचा तिने स्वप्नातही विचार केला नसेल. म्हणजे आता त्या यशोधराबाईंना एक्सपोज करायचं. आणि ते कसं. कारण शोधूनही त्यांच्या विरोधात आपल्याला काहीच सापडणार नाहीये. मग पुरावे कुठून आणायचे. करेक्ट आहे. तिच्या विरोधात आपल्याला पुरावा तर मिळवावाच लागेल. श्राव, तुला आठवतंय सासूबाईंना कुठल्या केसमध्ये जेल झाली होती. त्या बाईला त्यांनी फसवलं होतं आणि तिची जमीन बळकावली होती. त्यामुळे त्या बाईला शॉक लागला होता आणि तिला मेंटल ट्रॉमा सुद्धा झाला होता. हो राईट. आणि ह्याच प्रकरणात त्यांना शिक्षा व्हावी म्हणून आपण खूप प्रयत्न केले होते, पण तसं काहीच झालं नव्हतं. पण मग आता त्याचं काय. ती फाईल तर कधीच बंद झाली आहे. आणि एव्हाना त्या यशोधराबाईंनी सगळे पुरावे नष्ट केलेच असतील. नाही, ती पुराव्यांची फाईल मी अजूनही जपून ठेवली. खरंच. हो, कारण मला माहिती होतं या यशोधरा सरनाईक काही सुधारणाऱ्यातल्या नाहीये आणि त्यांचे हेच पुरावे कधी ना कधी त्यांच्या विरोधात आपल्याला कामी येतील, म्हणून मी ती फाईल जपून ठेवली होती. ग्रेट. म्हणजे आता याचाच वापर करून आपण यशोधराबाईंना एक्सपोज करायचं. करेक्ट. एक मिनिट, पण काय नाव म्हणालीस तू. वसुधा कारखानीस. आणि त्यांच्यावर झालेला अन्याय त्यांनी स्वतः जर जगासमोर मांडला तर. आणि चांगली बातमी ही आहे की आता त्यांची तब्येत अगदी व्यवस्थित आहे, म्हणजे त्यांची आपल्याला मदत होईलच. म्हणजे आता यशोधराबाईंना कोणीच वाचू शकत नाही. पण तू ती फाईल कुठे ठेवलीस. मी कपाटात जपून ठेवली. एक मिनिट. एकदा चेक कर. ह्यात पण नाहीये. एकदा हे चेक कर. ह्यात पण नाहीये. फाईल कुठे गेली असेल. ताई तुला नक्की आठवतं ना तू फाईल इथेच ठेवल्या होत्या. हो, मला नीट आठवतंय. मी फाईल कपाटातच ठेवली होती, पण अशी अचानक गेली कुठे असेल फाईल. पाहिलंच संजय, आम्हाला धमक्या देत होती आरात.
आता तिला कळलं असेल आम्ही सहजासहजी कोणाला सोडत नाही. होपफुली आता आमच्या वाटेला जाण्याची चूक ती करणार नाही. चूक तर तुम्ही केली आहे सासूबाई. माझ्या बाबांना तुम्ही धक्का देऊन पाडलाय आणि ते मी पाहिलंय. हो पाहिलं? तू पाहिलं ना? आम्ही घाबरलो ना आराध्या. तू काय करणार? जे पाहिलंस ते सगळं जाऊन सांगणार तू? तू पाहिलंस ते सांगणार? मजा सांग ना. Who cares? You know what, आराध्या? ते असं म्हणतात ना, आई वडिलांच्या कर्माची फळं मुलांना भोगावी लागतात. इथे थोडं वेगळं आहे. तुझ्या कर्मांची फळं आई वडिलांना भोगावी लागतात. स्वतःला देव समजण्याची चूक करू नका. मी काहीही सहन करेन, पण माझ्या आई बाबांना झालेला त्रास नाही. रिअली? मग काय करणार तू? सांग ना, काय करणार? एक काम कर, आम्ही सांगते ते ऐक. तू ना हे घर सोडून जा. नाहीतरी काम कर ना, तू हे शहर सोडून जा. नको नको, तुला जमत असेल तर हे जग सोडूनच जा ना. बाबा मी कुणालाच त्रास देणार नाही, आय प्रॉमिस. तुम्ही वाटेल ते बोला, पण ना मी हे घर सोडून जाणार आहे, ना माझे आई बाबा. मी इथेच राहून तुम्ही केलेल्या प्रत्येक कारस्थानाला व्यवस्थित उत्तर देणार आहे. गॉड, किती बोलतेस तू? तुला कंटाळा येत नाही? हा, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, अगं तुझे वडील स्टेअरकेसवरून पडले आहेत, लागलंय त्यांना. गॉड नोज आता यापुढे उभे राहतील, चालतील. इथे तुझी गरज आहे ना, आम्हाला काय धमक्या देत बसली आहेस? ते मला तुम्ही सांगायची गरज नाही. खूप छान वाटतंय ना तुम्हाला? खूप आनंद होतोय ना हे सगळं करून? खरं सांगू, खूप. बरोबर म्हणते आई. ना तुम्हाला मन आहे ना भावना. एखाद्याला किती त्रास होतो, त्याला किती वाईट वाटतं, याचा तुम्ही कधीच विचार करू शकत नाही. पण तुमचा हात जो खोटा खोटा आदर्शपणाचा मुखवटा आहे ना, तो एक दिवस मी काढून फेकणार आहे सगळ्यांसमोर. नाही तुम्हाला एक्सपोज केलं ना सगळ्यांसमोर, तर नाव नाही सांगणार आराध्या देसाई. रिअली? कधी करणार? पण नुसतेच बोलतेस. व्हॉट अबाउट सम ऍक्शन? कृती कधी करणार? ते कर ना. जमणार आहे? एका सामान्य मुलीला अंडर एस्टिमेट करण्याची वारंवार चूक करताय, आणि तुम्हाला तुमची ही चूक खूप महागात पडणार आहे. ताई, आराध्या आता वरचेवर फणा काढायला लागली. नाही म्हणजे मला इतकंच म्हणायचं होतं की आराध्या सहजासहजी कच खाणाऱ्यातली नाहीये, आणि त्यात तू तिच्या बाबांना जिन्यावरून धक्का देऊन तिच्या शेपटीवर पाय दिलाय. आता ती फणा तर काढणारच, आणि चौताळून तुझ्या विरोधात पुरावे शोधू लागणार. ताई, आराध्या आता गप्प बसणार नाही. डोंट वरी संजय, तिने फणा काढला तर तो आम्ही ठेचणार. आणि तिला अजून माहित नाही, ती जो विचार करते त्याच्या 4 पावलं पुढे जाऊन आम्ही विचार करतो. म्हणजे ताई, ही फाईल तर वसुधा केसची फाईल आहे. राईट. ही तुझ्याकडे, म्हणजे ही आराध्याकडे होती. आराध्याकडे होती, आता ती आमच्याकडे. जशी तिने नम्रताकडून मिळवली होती, तशीच ती नम्रताकडून आम्ही परत मिळवली. ओ, स्मार्ट हा ताई. यु नो व्हॉट संजय, आय एम शुअर आराध्याच्या लक्षात येईलच की ही फाईल तिच्याकडे नाहीये, आणि ती डेफिनेटली आमच्या रूम मध्ये शोधायला येईल. या रूम मध्ये आम्ही फाईल ठेवू शकत नाही, कारण ते अरविंद आहे, इतर कोणाच्याही हाताला लागायला नको. अर्थात आमच्याकडे प्लॅन आहेच. ही फाईल आम्ही अशा ठिकाणी ठेवणार आहोत ज्याचा ती विचारही करू शकत नाही. कुठे? तुझ्या रूम मध्ये, नीट सांभाळायची. हो ताई. ताई, तू काही काळजी करू नको, ही फाईल मी व्यवस्थित सांभाळून ठेवतो. यू बेटर डू दॅट.
म्हणजे आता आपल्याला ती फाईल यशोधराबाईंच्या रूममध्ये शोधावी लागणार आहे. नाही, त्यांच्या रूम मध्ये नाही, मग संजय मामांच्या रूम मध्ये. अगं ताई, तू आत्ता म्हणालीस ना की ती फाईल यशोधराबाईंकडे आहे. हो, पण ती फाईल जेव्हा त्यांनी माझ्या कपाटातून काढून नेली तेव्हा त्यांना माहिती होतं की मी ती फाईल पुन्हा शोधण्याचा मिळवण्याचा प्रयत्न करेनच, आणि तेवढ्या त्या हुशार आहेच. आणि त्यांच्या विरोधात असणारा एवढा मोठा पुरावा त्या त्यांच्या रूममध्ये असाच ठेवणार नाही. पण मग संजय मामांच्या रूममध्ये कशाला? दुसरीकडे कुठे का नाही? कारण संजय मामा त्यांच्याबरोबर सुरुवातीपासून काम करत आले, आणि दुसरी कुठली सुरक्षित जागा असेल फाईलसाठी तर ती संजय मामांची रूम. म्हणून ती फाईल आपल्याला संजय मामांच्या रूम मध्येच सापडेल. मग आपण कसली वाट बघतोय आता? चल आपण शोधूया ती फाईल. एवढं सोपं नाहीये ते. घरात एवढी माणसं असताना आपण त्यांच्या रूम मध्ये जाणं सोड, साधं डोकावू सुद्धा शकत नाही. पण मग आता काय करायचं आपण? आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे घरातली माणसं थोड्या वेळासाठी बाहेर जातील आणि आपल्याला फाईल शोधायला वेळ मिळेल. पेस्ट कंट्रोल. पेस्ट कंट्रोल? हो, पेस्ट कंट्रोल सुरू असताना घरातली सगळी माणसं बाहेर जातील आणि आपल्याला वेळ मिळेल फाईल शोधायला. ठीक आहे, मग उद्या सकाळीच सगळ्यांसमोर हा विषय काढूया आपण. ओके, पण उद्या आधी आपण एवढं सगळं झालं, मला कोणीच इन्फॉर्म का नाही केलं? श्रेयस, कूल डाऊन. अरे तुला सांगण्यासारखं विशेष काही झालेलं नाहीये. अहो डॅड, एवढ्या वरून काका खाली पडले. आराध्या, ऍटलीस्ट तू तरी कॉल करायचंस मला. एनिवे, डॉक्टर काय म्हणालेत? फ्रॅक्चर नाहीये, पण रिकवर व्हायला थोडा वेळ लागेल. थँक गॉड, थोडक्यात निभावलं. पण खरंच काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? हे लवकर बरे होतील ना? काकू, काळजी करण्यासारखं नाहीये, पण ते वरून पडले ना, त्यामुळे पायाला मार लागलाय, म्हणून रिकवर व्हायला थोडा वेळ लागेल. हे बघा ताई, मुळात ना फ्रॅक्चर नाहीये, थोडीशी सूज आहे. तुम्ही वेळेवर गोळ्या द्या, त्यांची काळजी घ्या. मी सांगतो ना, आधीसारखे चालायला फिरायला लागतील ते. मला एक कळतच नाहीये, पण हे झालं कसं नक्की? आराध्या, काका काकूंची जबाबदारी तुझ्यावर आहे की नाही? अगं, ते आपले फक्त पाहुणे नाही आहेत, आपले ममा आणि डॅड सारखे आहेत ते. त्यांची काळजी नीटच घ्यायला हवी, कळलं? काकू, काकांची आता आपल्याला खूप जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्हाला काहीही लागलं तरी तुम्ही डिरेक्टली मला कॉल करा, मागचा पुढचा काही विचार न करता. हो. श्रेयस, तुला खरं माहित नसताना सुद्धा तू माझ्या आई बाबांची किती काळजी घेतोस. थँक यू सो मच. काल तसं बोलणं केलं सगळं. मीटिंग कधी लाईन अप करतो त्यांच्यावर? या वीक मध्ये बघूया. इशू, काय झालं? एवढी का किंचाळतेस? काय झालं? का ओरडतेस इतकी? काय झालं? ते काय? ते रूम मध्येच धुरळ आहे. What? Can you believe this? झुरळ घाबरतेस? लहान आहेस? नॉनसेन्स. आय एम सॉरी, पण मला ना झुरळाची खूप भीती वाटते. आणि तिथे एक नाही, दोन दोन झुरळ आहेत. अगं इशिता, एक दोन झुरळ घरात असतातच, म्हणून एवढं ओरडायचं का? आम्ही सगळे घाबरलो ना. नाही, ही गोष्ट खरी आहे की घरात झुरळं झालेली आहेत. परवा माझ्या बेडरूम मध्ये सुद्धा एक झुरळ मी पाहिलं होतं.
रिअली? हो, पण तसं तर आपल्या बाथरूम मध्ये सुद्धा झालेत आणि किचन मध्ये सुद्धा. एक मिनिट, चहा पिताना सगळं काय डिस्कस करताय? हाऊ अनहायजेनिक इज दॅट?